नमस्कार, मी दिव्या हुरकट. साम संजीवनी या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत स्त्री वंध्यत्व आणि आयुर्वेद या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद MD डॉक्टर श्रद्धा जोशी धर्माधिकारी. कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे मॅम. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मॅडमची थोडक्यात ओळख करून घेऊयात. डॉक्टर श्रद्धा जोशी धर्माधिकारी पुण्यातील आयुर्वेद MD आहेत आणि त्या 11 वर्षापासून धर्माधिकारी आयुर्वेद क्लिनिक कोथरूड पुणे येथे सराव करत आहेत. धर्माधिकारी आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये अनेक जुनाट आजारांवर यशस्वीरित्या चिकित्सा केली जाते. यामध्ये पचनसंस्थेचे विकार, सांध्याचे विकार, हृदयरोग, मधुमेह, PCOD, थायरॉइड अशा अनेक आजारांचा समावेश आहे. एवढंच नव्हे तर त्या नाडी परीक्षा, प्रकृती परीक्षा, पंचकर्म, वंध्यत्व, मासिक पाळीच्या समस्या, मूत्रविकार, PCOD, लठ्ठपणा, थायरॉइडच्या समस्या आणि इतर स्त्रीरोग विषयक विकार उपचारात पारंगत आहेत आणि बालरोग तज्ज्ञ सुद्धा आहेत. धर्माधिकारी आयुर्वेद क्लिनिक हे पुण्यातील सर्वोत्तम आयुर्वेदिक क्लिनिकांपैकी एक आहे, जे गुगल रेटिंगमध्ये टॉप क्रमांकावर आहे. तसेच TBRच्या सर्वेक्षणात सलग 2 वर्षापासून पुण्यातील 3 सर्वोत्तम रेटेड आयुर्वेदिक क्लिनिक या पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्या क्लिनिकमध्ये त्यांच्या स्वतःच्या औषधी फॉर्म्युलेशन तयार करतात, जे मोठ्या प्रमाणावर संशोधन आणि वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध आहेत आणि सोबतच त्या पंचकर्म उपचारातही पारंगत आहेत. चला तर मग आपण जाणून घेऊयात स्त्री वंध्यत्व आणि आयुर्वेदाबद्दल डॉक्टर श्रद्धा जोशी धर्माधिकारी यांच्याकडून. मॅम, कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. धन्यवाद. आजचा आपला विषयच आहे वंध्यत्व आणि आयुर्वेद. सर्वात आधी हे जाणून घ्यायचं, सध्या वंध्यत्वात खूप वाढ झालेली आहे, खूप वंध्यत्वाचे पेशंट्स बघायला मिळतात. तर मॅम, नेमकं काय कारण आहे हे वंध्यत्वात वाढ होण्याचं? बरोबर. सध्या अगदीच म्हणजे जागतिक समस्या भारतात तर खूपच याचं प्रमाण झालेलं आहे आणि वंध्यत्वामध्ये स्त्री वंध्यत्वचे पेशंट आत्ता खूप बघायला मिळतात. आणि ह्याच्यात सगळ्यात मुख्य म्हणजे करिअरच्या मागे धाव घेत ज्या स्त्रिया किंवा जनरल पुरुषसुद्धा उशिरा लग्न करतात आणि मग प्रापंचिक जबाबदारी पार पाडण्यासाठी कुटुंब नियोजन हे अनेक वर्ष केलं जातं आणि मग प्रेग्नन्सीचा विचार हा उशिरा केला जातो. तर ह्या कारणामुळे मुख्यतः वंध्यत्व हे खूप जास्त प्रमाणात आढळून येतं. ह्या व्यतिरिक्त जी कारणं आहेत ती म्हणजे लाईफस्टाईल डिझॉर्डर वंध्यत्व हा म्हटला जातो, की ज्याच्यामध्ये तुमचं डेली रुटीन व्यवस्थित नसेल, जागरण करणं, दिवसा झोपणं, अवेळी झोपणं, अवेळी खाणं, खाण्यामध्येही डाएट जे आहे ते चांगल्या प्रकारे नसणं, की ज्याच्यामध्ये आपण जंक फूडचा समावेश करू किंवा पॅक फूडचा समावेश करू. हायब्रिड अन्न हे भरपूर प्रमाणात खाल्लं जातं. सो इथे सिडेंटरी जी लाईफस्टाईल आहे, जिथे व्यायामाचा पूर्णतः अभाव, अव्यायाम जे आपण म्हणू, की जिथे एक्सरसाइज अजिबात केला जात नाही आणि नुसतं खाणं पिणं झोपणं हे एक रुटीन झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये सुद्धा वंध्यत्व हे खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळतं. तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे स्ट्रेस. तर स्ट्रेस जे आपण चिंता म्हणू, ह्या चिंतेमुळे अनेक शरीरात सायकोसोमॅटिक किंवा जे आजार होत असतात, हॉर्मोनल इम्बॅलन्स होत असतात, ह्याच्यामध्ये वंध्यत्वाचं प्रमाण वाढलं जातं. आणि अजून एक मी कारण इथे सांगू इच्छिते, की जे आत्ता खूप कॉमन आहे, कारण एकतर वय वाढलेली असतात आणि त्याच्यानंतर शरीरशुद्धीही केली जात नाही. आयुर्वेदिक गोष्टींची माहिती नसते, पंचकर्मांची माहिती नसते. ऋतूनुसार काही पंचकर्म आयुर्वेदामध्ये शरीरशुद्धीसाठी सांगितली आहे, जी स्वास्थ्य रक्षणासाठी महत्त्वाची असतात. आणि ती शरीरशुद्धी झाली तर नक्कीच जे काही बीज तयार होणार आहे, जे वंध्यत्वासाठी कारणीभूत ठरत आहे, सो ते तिथे शरीरशुद्धी झाली की वंध्यत्वामध्ये नक्कीच जी काही आत्ता वाढ होत आहे ती पुढे होणार नाही आहे. त्याच्यामुळे आयुर्वेदिक पंचकर्मांचा नक्कीच विचार सगळ्यांनी वंध्यत्वामध्ये करणं गरजेचं असतं. मॅम, एखाद्या स्त्रीला वंध्यत्व असेल तर समाजात त्या स्त्रीकडे खूपच एक वेगळ्या नजरेने बघितलं जातं. जो हा सामाजिक आपला दृष्टिकोनही आहे त्याचा आणि वंध्यत्वाचा स्त्री शरीरावर आणि स्त्री मनावर काय परिणाम होतो? अगदीच, नक्कीच. लग्नाला 2-3 वर्ष झालेली आहेत की सगळेच आशेने बघत असतात की आता प्रेग्नन्सी कधी राहते, कधी गुड न्यूज मिळते. आणि यामध्ये जर ती गुड न्यूज मिळाली नाही, काही कारणास्तव, प्लॅनिंग असेल, फॅमिली प्लॅनिंग असेल किंवा वंध्यत्वाचं कारण असेल, तर ह्यामध्ये त्या स्त्रीला कुठेतरी एक सोशल प्रेशर म्हणा किंवा कौटुंबिक
प्रेशर म्हणा हे यायला लागतं आणि मग जेव्हा ती चान्स घ्यायचा विचार करते आणि मग तेव्हा बाळ का राहत नाही आहे, मग इन्फर्टिलिटी आहे का, तर हे कुठेतरी एक निगेटिव्हिटी येत जाते की लग्नाला 4 वर्ष झाली, 5 वर्ष झाली, मग अजून राहत नाही आहे. आणि मग घाईघाईत काही निर्णय घेतले जातात ज्याच्यामध्ये आजकाल खूप लवकर IUIकडे जाणं, IVFकडे जाणं. तर नक्कीच हे आधुनिक शास्त्र प्रगत झालेलं आहे, पण जेव्हा IUI IVFकडे जाऊन हॉर्मोनल इम्बॅलन्स शरीरात खूप व्हायला लागतात या सगळ्या औषधांनी, प्रेग्नेन्सी राहिली तर ठीक, पण जेव्हा तीसुद्धा राहत नाही, 5-5, 6-6 IVF फेल जातात, मग तेव्हा ती खूपच डिप्रेशनमध्ये किंवा एक निगेटिव्ह थिंकिंग तिच्या शरीरात होतं आणि तिच्या शरीरात जे काही बदल होतात त्याचा परिणाम पुढे अजून तिच्या इतर आजारांवरती होतो. मग त्याच्यामध्ये स्ट्रेस रिगार्डिंग असतील किंवा इतर काही शारीरिक आजार असतील किंवा त्यांना तिला सामोरं जावं लागतं. सो इथे मेनली असं म्हटलेलं आहे आयुर्वेदात, अपत्य ही मूलम नार्याम स्त्रीणाम, म्हणजे अपत्य प्राप्ती हे स्त्रीचं मूळ आहे, नक्कीच आहे. आणि त्याच्यामुळे स्त्रीची मानसिक किंवा शारीरिक काळजी घेणं स्त्रियांनी, कुटुंबांनी पण आणि त्या स्त्रीनी स्वतःसुद्धा हे खूप गरजेचं असतं. आणि फर्टिलिटी राहण्यासाठी तर ते नक्कीच गरजेचं असतं, कारण जेव्हा आपण सगळं करिअर करत असतो, घर सांभाळत असतो, तेव्हा कुठेतरी स्वतःची काळजी जेव्हा ती स्त्री घेते, स्वतःकडे थोडं लक्ष देते, तेव्हाच हे सगळं व्यवस्थित व्हायला लागतं. अगदी. आणि यासाठी उत्तम मार्गदर्शन धर्माधिकारी क्लिनिकमध्ये तुम्ही देतच असता. नक्कीच. मॅम, प्राकृत गर्भस्थापनेचा आयुर्वेद कशा प्रकारे विचार करतो? बरोबर आहे. प्राकृत गर्भस्थापना ही खूप महत्त्वाची आहे. आता पूर्वी ह्याच्यासाठी काही सांगायची गरजच नव्हती, कारण जनरली कन्सिविंग हे उलट जसं सगळीकडे गर्भधारणा होते सगळ्या पशुयोनीमध्ये किंवा तसंच मनुष्ययोनीमध्ये सुद्धा गर्भधारणा होते, पण आता लोकांना नॅचरल कन्सिविंग हे ह्याचं महत्त्व कळलेलं आहे. सो ह्याच्यामध्ये प्राकृत गर्भस्थापना किंवा नॅचरल कन्सिविंगसाठी मुख्यतः आयुर्वेदाने 4 महत्त्वाचे फॅक्टर सांगितलेले आहे, ज्याच्यामध्ये ऋतू, क्षेत्र, अंबू, बीज. आणि या गर्भधारणेचा विचार जसं शेतामध्ये पीक येतं तेव्हा आपण शेत जमिनीचा विचार करतो, त्या पिकाच्या बियाणांचा विचार करतो, त्याला पोषक वातावरणाचा विचार करतो, ऋतूचा विचार करतो. तर तसंच हे ऋतू, क्षेत्र, अंबू, बीज जेव्हा चांगल्या क्वालिटीचं असेल, उत्तम क्वालिटीचं असेल, तेव्हा ते काही अपत्य निर्माण होणार आहे ते नक्कीच चांगल्या क्वालिटीचं होणार आहे. सो इथे सुदृढ प्रजा किंवा सुसंस्कृत प्रजा ह्याच्यासाठी प्राकृत गर्भधारणा ही खूप आवश्यक आहे. तर यामध्ये ऋतू, क्षेत्र, अंबू आणि बीज ही 4 गर्भधारण भाव सांगितलेले आहेत. तर इथे ऋतू म्हणजे काय, तर ऋतू म्हणजे जी काही पाळी, ऋतो भवती आर्तवा, तर जी काही स्त्रियांना पाळी येणार आहे ती रेग्युलर असली पाहिजे. त्याच्यामध्ये जे काही ओव्युलेशन होणार आहे ते रेग्युलरली व्हायला पाहिजे. ते बीज फुटून बाहेर येणं गरजेचं असतं आणि तेव्हाच कन्सिविंगचे चान्सेस वाढतात, जेव्हा ओव्युलेशन होत असतं. दुसरं म्हणजे ऋतू हा हेमंत ऋतूपासून वसंत ऋतू हा जो कन्सिविंग पिरियड आपल्याला दिसतो, ज्याच्यामध्ये गर्भधारणा ही जास्त प्रमाणात होते. तर ह्या ऋतूमध्ये इन्फर्टिलिटी असलेल्या कपलनी चान्स घेणं खूप गरजेचं असतं, कारण तेव्हा थंड वातावरण असतं, निसर्ग आपल्याला बल देत असतो आणि ह्या पोषक वातावरणामध्ये नक्कीच गर्भधारणा चांगली होते. दुसरं म्हणजे क्षेत्र म्हणत असताना आपण इकडे गर्भाशय म्हणजे जिथे कन्सिव्ह होऊन बाळ इम्प्लांट होणार आहे, तर इथे क्षेत्राचा विचार हा गर्भाशय आणि स्त्री शरीर अशा दोघांचाही केला जातो. तिथे गर्भाशय हे शुद्ध असावं. गर्भाशयातले जे काही विकार आहेत, विविध श्वेतप्रदर म्हणा, रक्तप्रदर म्हणा, अनेकांना हे खूप रेग्युलर किंवा कॉमन वाटत असतं की थोडंफार नॉर्मल क्वांटिटीमध्ये ल्युकोरिया आहे, हेमोरेजिया आहे आणि थोडंफार पाळीत पोट दुखतं, हे नॉर्मल आहे. पण तसं नसतं. गर्भाशयाचा विचार करताना गर्भाशय शुद्ध असणं खूप गरजेचं असतं. त्यातले काही गाठी असतील, ग्रंथी असतील, सिस्ट असतील, पॉलिप्स असतील तर हे नक्कीच नसावेत. तेव्हा गर्भधारणेला खूप चांगल्या प्रकारे यश येतं. दुसरं म्हणजे स्त्री शरीर. तर स्त्री शरीरचा विचार करत असताना मन आणि शरीर, तर ह्या रिलेटेड काही इतर आजार आहेत का ह्याचाही विचार केला जातो. तिला स्किन प्रॉब्लेम्स आहेत का, तिला सायकोलॉजिकल काही स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी रिलेटेड काही आजार आहेत का. तर त्याच्यामुळे स्त्री शरीराचा विचार करत असता पूर्णतः त्या स्त्रीची प्रकृती, तिला असलेले आजार, ह्या सगळ्याचा विचार करूनच आपण औषधं देत असतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंबू म्हणत असताना पोषण. ज्या गोष्टींनी गर्भाशयाचं किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आपण म्हणून गर्भाशय, बीजांड, बीजवाहिन्या या तिघांना जे पोषण देणारं आहे, तर ते पोषण व्यवस्थित होतं आहे ना. तर इथे हॉर्मोन्सचाही विचार होतो की ह्यासाठी जे इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन, FSH, LH हे सगळे जे हॉर्मोन्स आहेत आणि ह्यांच्यामध्ये काही बिघाड झाला की हे पोषण व्यवस्थित होत नसतं किंवा त्यांना सप्लाय करणाऱ्या ज्या ओव्हरियन आर्टरीज आहेत, युट्राईन आर्टरीज आहेत, तर तिथे काही अडथळे निर्माण होत आहेत का, त्याच्यामुळे गर्भाशयाचं पोषण होत नाही आहे का.
तर ह्याचा विचार नरिशमेंटच्या दृष्टीने केला जातो. तर हे व्यवस्थित असलं तर गर्भधारणेमध्ये काहीच त्रास होत नाही. आणि चौथा महत्त्वाचा घटक म्हणजे बीज. तर बीजाचा विचार करत असताना आपण स्त्री बीज आणि पुंबीज म्हणजे ओवम आणि स्पर्म या दोघांचाही विचार करतो. अनेकदा असं होतं ना की गर्भधारणा होत नाही आहे किंवा इन्फर्टिलिटी आहे, तर प्रत्येक वेळी स्त्रियांकडे एक वेगळ्या नजरेने बघितलं जातं आणि ती स्त्री आपले एका डॉक्टरकडनं दुसऱ्या डॉक्टरकडे अशी फिरत असते आणि नंतर लक्षात येतं की नाही, हिच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, थोडंफार पिरियड इरेग्युलर आहेत पण बाकी सगळं व्यवस्थित होतं, ओव्युलेशन होतं. आणि नंतर मग कळतं की सीमेन ॲनालिसिस जेव्हा करतो तेव्हा पुंबीजामध्ये काही त्रास आहे का. सो इथे दोन्ही बीज व्यवस्थित आहे ना, म्हणजे जे काही ओव्युलेशन होणार आहे, जे ओवम आहे ते चांगल्या क्वालिटीचं आहे का, त्याचा साईज व्यवस्थित आहे का, ते मॅच्युअर आहे का आणि मग ते फुटून बाहेर येत आहे का, तसंच सिमेंटची क्वालिटी चांगली आहे का, फर्टिलिटीसाठी जे क्वांटिटी असते ती व्यवस्थित आहे ना, त्याच्यामध्ये फ्रुक्टोज लेवल आहे ना व्यवस्थित, परत मोटिलिटीचा काही प्रॉब्लेम नाही ना. असे स्पर्म रिगार्डिंगही अनेक दोष जे आहेत, शुक्राचे अष्टदोष आणि आर्तवाचे अष्टदोष या दोघांचाही विचार करून इथे आपल्याला पाहावं लागतं की सगळं व्यवस्थित आहे ना, तरच नैसर्गिकरित्या जे आपण प्राकृत गर्भाधान म्हणतोय ह्याच्यामध्ये कन्सिविंगमध्ये काहीच प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे या चारही गोष्टी व्यवस्थित असतील तर नक्कीच तुम्हाला गर्भधारणेमध्ये काही त्रास व्हायला नको आणि ह्याचा विचार नक्की करावा. अगदी मॅम, आणि यामधूनच खूप गैरसमज जे आहेत ते लोकांचे दूर झाले असतील आणि प्रेक्षकांना खूप काही यातून नवीन जाणून घ्यायला मिळालं असेल. स्त्री वंध्यत्व आणि आयुर्वेद धर्माधिकारी आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये याचा कशा प्रकारे उपचार होतो आणि कशा प्रकारे मॅम मार्गदर्शन करून घेत आहे. तुम्हाला अजून शंका असतील, अजून तुमच्या मनात प्रश्न असतील तर स्क्रीनवरती सध्या जे तुम्हाला नंबर दिसत आहेत ते नंबर तुम्ही नोट करून घ्या आणि नक्कीच धर्माधिकारी आयुर्वेदिक क्लिनिकला संपर्क करा. स्त्री वंध्यत्व आणि आयुर्वेद या विषयावर अजून आपल्याला जाणून घ्यायचं आहे, पण सध्याच वेळ होते एक छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. ब्रेक नंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. स्त्री वंध्यत्व आणि आयुर्वेद या विषयावर आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर श्रद्धा जोशी, धर्माधिकारी मॅम. मॅम, ब्रेकच्या आधीच आपण खूप काही जाणून घेतलं. तुम्ही वंध्यत्वाबद्दल सांगितलं, वाढत्या प्रमाणाबद्दल सांगितलं, मात्र अपत्य प्राप्तीसाठी काय काय समस्या येऊ शकतात आणि येत आहेत आणि त्यावर धर्माधिकारी आयुर्वेदिक क्लिनिक कशा प्रकारे उपचार करताय हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. नक्कीच. सध्या अपत्यप्राप्तीमध्ये मुख्य समस्या ज्या दिसतात आहेत तर त्याच्यामध्ये ॲनओव्युलेशन म्हणजे ओव्युलेशन न होणं. अनेकदा पाळी थोडीफार रेग्युलर असते, कधी कधी मेन्सेस हे डिलेड असतात, पण ओव्युलेशन होत नाही. म्हणजे जे काही बीज मी मगासपासून म्हणते की जे फुटून बाहेर यायला पाहिजे त्याचा जो साईज आहे तो मॅच्युअर साईज हा 20 mm असतो आणि बऱ्याचदा इथपर्यंत ते बीजाची वाढ होत नाही. कधी कधी 10-12 mm बीज फुटून येतं, मग गर्भधारणा होत नाही किंवा कधी कधी हे जे बीज आहे हे जास्त मोठं होतं, 25-30 होतं आणि हिमोरेजिक सिस्ट त्याच्यात तयार होतात. तर इथे बऱ्याचदा हे जे ओव्युलेशन आहे आणि हे ओव्युलेशन होत नाही आणि त्याच्यामुळे गर्भधारणा होत नाही. सो ॲनओव्युलेशनचा विचार आपण आयुर्वेदामध्ये बीजजनन चिकित्से नुसार करतो की ह्याच्यामध्ये जी काही आयुर्वेदामध्ये बीजजननासाठी, बीज तयार होण्यासाठी, बीज मॅच्युअर होण्यासाठी, बीज फुटून बाहेर येण्यासाठी जी काही औषधं आहेत ज्याच्यामध्ये शंखभस्म आहे, अस्सल अमृतासत्व आहे, शतावरी आहे, पुत्रंजीवक आहे, ब्राह्मी आहे, अशी अनेक औषधं ह्यासाठी सांगितलेली आहे. कवच बीज आहे, याचा विचार करून आपण जी काही कॉम्बिनेशन्स केलेली आहेत आणि ती पर्सनलाइज असतात. म्हणजे पूर्णपणे पुरुषम विक्ष. मुख्यतः आयुर्वेदिक चिकित्सा घेत असताना कधीही ती चिकित्सा 100 लोकांसाठी हीच चिकित्सा असं नसते. एव्हरी पर्सन इज डिफरंट. तो ह्या प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक त्याच्या प्रकृतीचा विचार करून ही औषधं दिली जातात. त्यामुळे जरी मी ही औषधं सांगितली तरी हीच औषधं बीजजनन करतील असं नाही. या व्यतिरिक्तही अनेक औषधं असतात ज्यांचा विचार करून आपण बीजजनन चिकित्सा करतो. त्याच्यानंतर दुसरं अपत्याप्राप्तीमध्ये येणारा अडथळा म्हणजे AMH लो असणं. तर आजकाल तर खूपच अगदी पेशंटसुद्धा रिपोर्ट घेऊन येतात की आमचं लो AMH आहे, त्याच्यामुळे कन्सिविंगला प्रॉब्लेम आहे, तर ह्यासाठी आयुर्वेदात काही आहे का उपाय. तर लो AMH मुख्यतः जे होत असतं ते AMH म्हणजे काय, अँटी म्युलेरियन हॉर्मोन. तर हा हॉर्मोन जो आहे हा बेसिकली ज्या ग्रॅन्युलोजा, अँट्रल फॉलिकलच्या ज्या ग्रॅन्युलोजा सेल्स असतात ओव्हरीजच्या, त्या सिक्रेट करत असतात आणि इट इज अ मार्कर ऑफ ओव्हरियन रिझर्व. म्हणजे फॉलिकल्स जे असतात त्या ओव्हेरियन फॉलिकल्स त्यांचा रिझर्वचा हा मार्कर आहे. आणि मुळात कसं आहे, स्त्री जेव्हा आईच्या पोटात असते ती स्वतः, तेव्हा बीजांड तयार होत असतं गर्भाशयात
गर्भ होत असताना, वाढ होत असताना, आणि तेव्हा मिलियन्स ऑफ हे एग्स त्याच्यामध्ये असतात. जेव्हा जन्म होतो त्याच्यानंतर त्याची संख्या जवळपास 2 ते 2.5 लाख होते. आणि एकदा जेव्हा वय प्युबर्टीकडे जातं, सो साधारणतः एक 12 वर्षापासून ते 52 वर्षापर्यंत जोर पाळी येते, ते हे जे पाळी येण्याचं काळ आहे, इथे जवळपास 400 बीजं ही फुटून बाहेर येत असतात. तर हा रिझर्व जो आहे हा हळूहळू कमी होत असतो. आणि जसं जसं वय वाढेल, स्त्रियांच्या ज्या अवस्था सांगितलेल्या आहेत आयुर्वेदामध्ये, कुमारी, कन्या, प्रौढा, प्रगल्भा, तर अशा अवस्थेतून ही स्त्री जात असते. अशा अनेक अवस्था आहेत. तर ह्याच्यात हा AMH जो आहे हा लो होत जातो. त्याच्यामुळे लो AMH हा जनरली एज फॅक्टरमुळे बघायला मिळतो. त्यामुळे लवकर लग्न झाली तरी, लवकर गर्भधारणा झाली तर हा युजली प्रॉब्लेम येत नाही. पण जेव्हा उशिरा लग्न होतात, उशिरा गर्भधारणा होते, तर तिकडे हा AMH जेव्हा लो झालेला असतो, तर त्यासाठी सुद्धा आयुर्वेदामध्ये अनेक जे औषधी आहेत, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं पंचकर्मांनी शरीर शुद्धी करून घेणं गरजेचं असतं, की तुमचं कुठेतरी वय हे स्थापन केलं जातं. म्हणजे वयस्थापन गणातली औषधं वापरून तुमचं वय तिथे थांबवलं जातं आणि मग आपण ट्रीटमेंट दिली जाते. तर अशी औषधं नस्यामार्फत किंवा तुमच्या पोटातनं औषधं जी अभ्यंतर घेतो ह्या चिकित्सेमार्फत आपण देतो आणि त्याचा परिणाम नक्कीच AMH काउंटवरती बघायला मिळतो आणि गर्भधारणासुद्धा होतात. सो तिसरा अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ट्युबल ब्लॉक. ट्युबल ब्लॉक जेव्हा बीजवाहिनी जी असते ती कुठेतरी कंप्रेस झालेली असते किंवा बंद झालेली असते, आयदर पार्शियल ब्लॉक असतो किंवा कंप्लीट ब्लॉक असतो, आणि ह्याच्यासाठी हिस्टेरोसाल्पिंजोग्राफी ही तपासणी केली जाते की स्त्रियांच्या नळ्या उघड्या आहेत का, की ज्याच्यामुळे जे बीज वाहून येणारे गर्भाशयात ते वाहून येते का. तर बऱ्याचदा हा ट्युबल ब्लॉक ओबेसिटीमुळे, सेंट्रल ओबेसिटीमुळे किंवा अव्यायामामुळे, रेग्युलरली योगासनं प्राणायाम न करण्यामुळे सुद्धा होतो. आणि चौथं एक कारण म्हणजे PCOD, जे आजकाल सगळ्यांनाच माहिती आहे. हॉर्मोनल इम्बॅलन्समध्ये थायरॉइड आणि PCOD हे अग्रेसर आहेत. या दोन्ही गोष्टींमुळे इन्फर्टिलिटी आजकाल राहत आहे. PCOD चा विचार आपण पुढे करूच. PCODमध्ये मुख्यतः ज्या सिस्ट तयार होतात, बीज न फुटल्यामुळे आतल्या सिस्ट तयार होऊन जातात आणि त्याच्यामुळे बीजाला बाहेर येता येत नाही अनेकदा, आणि त्याच्यामुळे ॲनओव्युलेशन, अगेन ओव्युलेशन होत नाही आणि मग फर्टिलिटी राहत नाही. तर ह्याच्यामध्ये एंडोमेट्रियल थिकनेस हा जेव्हा खूप जास्त असतो, कसं आहे, गर्भशय्या म्हटलेलं आहे, जिथे गर्भाचं धारण होणार आहे त्या युट्रसच्या आतल्या लेअरला गर्भशय्या म्हटलेलं आहे. आणि ही गर्भशय्या जर चांगल्या क्वालिटीची असेल, प्राकृत असेल, तिथे काही अशुद्धी नसेल, तर गर्भधारणा ही चांगल्या प्रकारे होणार आहे. तर या गर्भशय्येचा थिकनेस सांगितलेला आहे. नॉर्मल पाळी येऊन गेल्यानंतर जे एंडोमेट्रियल थिकनेस असतो तो 0 to 1 mm झालेला असतो, आणि जशी जशी पाळी यायला लागते तसा हा थिकनेस 9 to 10 mm पर्यंत वाढत जातो, आणि मग ब्रेनला स्टिम्युलस मिळतो, सगळे हॉर्मोन्स लेवल कमी होतात आणि पाळी येते. ही नॅचरल प्रोसेस आहे. तर ह्याच्यामध्ये ओव्युलेशनच्या वेळेला हा जो थिकनेस खूप कमी असेल किंवा खूप जास्त असेल तरीसुद्धा गर्भधारणा होत नाही. वंध्यत्वाचा विचार करताना आपण मुख्यतः आयुर्वेदामधील चिकित्सेचा विचार करताना शमन चिकित्सा, शोधन चिकित्सा, लेखन चिकित्सा, बीजजन चिकित्सा, गर्भस्थापन चिकित्सा, प्रजास्थापन चिकित्सा आणि ह्यासाठी लागणारी जी काही पंचकर्म आहेत, ज्याच्यामध्ये उत्तरबस्ती आहेत, अनुवासन निरुहसारखे बस्ती आहेत, योनी प्रक्षालन आहे, योनी पिचूधारण आहे, त्याच्यानंतर अनेक आजारांसाठी, यासाठी स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटीसाठी नस्य, शिरोधारा, उदराचे काही लेप आहेत, उदराची काही पोटीस आहेत, पत्रपोटली स्वेद आहेत, या सगळ्याचा विचार करून, पंचकर्मातलाही विचार करून आपण वंध्यत्वाची ट्रीटमेंट देत असतो. आणि म्हणूनच जसं मी म्हटलं की पुरुषम पुरुषम विक्ष हे म्हणत असताना आयुर्वेदामध्ये योनींचे 20 योनी व्यापत सांगितलेले आहेत, की 20 प्रकारच्या योनींच्या दृष्टी सांगितलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये त्र्यावर्ता योनी म्हणत असताना गर्भाशय, बीजांड म्हणजे ओव्हरीज आणि वजायना या तिघांचाही साकल्याने विचार करून आपण ट्रीटमेंट देत असतो. सो जे अष्टदोष आर्तवाचे आहेत आणि 20 योनी व्यापद आहेत आणि वंध्यत्वाची जी काही कारणं आहेत, या सगळ्यांचा साकल्याने विचार करून ही ट्रीटमेंट आपण दिली जाते. अगदी मॅम, म्हणजे कोणत्याही समस्या असतील तर आणि काहीही अडथळा असेल अपत्यप्राप्तीमध्ये तरीही आयुर्वेदामध्ये उपचार आहे, आणि धर्माधिकारी आयुर्वेद क्लिनिकमध्ये अचूक उपचार स्त्री वंध्यत्वावर डॉक्टर श्रद्धा जोशी मॅम करतायत. तर तुम्ही नक्कीच यांना संपर्क करू शकता. स्क्रीनवरती तुम्हाला जे नंबर दिसत आहेत ते नोट करून घ्या आणि लगेचच मॅमला संपर्क करा. मॅम, अजून एक प्रश्न माझा असा आहे, तुम्ही PCODबद्दल सांगितलं, PCOD आणि वंध्यत्वाचा कसा संबंध आहे? बरोबर आहे. जसं मी म्हटलं, PCODमध्ये
पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज ज्याला आपण म्हणतो, ह्याच्यामध्ये मुख्यतः जी लक्षणं असतात, ज्याच्यामध्ये ॲक्ने असतात, अकॅन्थॅसिस असतो, ओबेसिटी असते, मूड स्विंग्स असतात, इनफर्टिलिटी इज वन ऑफ द कॉज, कारण पिरियड्स पूर्णपणे इरेग्युलर झालेले असतात, त्या स्त्रीला अतिरिक्त प्रमाणात ब्लिडिंग होतं किंवा ब्लिडिंग होत नाही, तर ह्याच्यामध्ये इन्फर्टिलिटीचे चान्सेस वाढतात. कारण ओव्युलेशन कधी होतं आहे बऱ्याचदा हे कळत नाही. तपासणी करूनही डिलेड ओव्युलेशन असतं, तपासणी 20 दिवसापर्यंत केली जाते आणि ओव्युलेशन हे 30व्या दिवशी होत असतं. सो इथे तपासणी करताना ओव्युलेटरी जो स्टडी आपण केला जातो तो व्यवस्थित मार्गदर्शनपूर्वक केला पाहिजे आणि त्यानुसार आपण जेव्हा ट्रीटमेंट देतो PCODची, ज्याच्यामध्ये अनेक औषधं आहेत, बीजजनन चिकित्सा आहे, प्रजास्थापन चिकित्सा आहे, लेखन चिकित्सा आहे, ग्रंथीरज PCODमध्ये आपण चिकित्सा देऊ शकतो, ज्याच्यामध्ये गाठी तयार झालेल्या असतात आणि मग त्या गाठी वितवण्यासाठी काही औषधं आहेत, काही कल्प आहेत, ते घेतले जातात की ह्याच्यामध्ये नक्कीच PCODमध्ये यश येतं. ह्यासाठीच धर्माधिकारी आयुर्वेदामध्ये अगदी क्लिनिकली ट्रायल्स करून, रिसर्च करून आपण टॅबलेट प्रिकोडिल हे संशोधनपूर्वक औषध काढलेले जे अगदी महाराष्ट्रातले अनेक डॉक्टर्सही यासाठी वापरत आहेत. आपल्या इथे तर आपण वापरतोच, पण त्याचाही रिझल्ट खूप चांगला आहे. त्यामुळे ही टॅबलेट प्रिकोडिल जेव्हा PCOD सुरुवातीला तुम्हाला मेनार्कच्या वेळेलाच कळण्यात आलं, अगदी लहान मुलींना पाळी आल्यापासून PCOD डिटेक्ट होतो आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि मग लग्नानंतर इन्फर्टिलिटीचा इश्यू येतो. तर PCOD जेव्हापासून झाला आहे तेव्हापासूनच तुम्ही याचा विचार केला तर नक्कीच ह्यामध्ये खूप चांगल्या सुधारणा व्हायला मिळतील. आणि PCODचा विचार करत असताना मेनली अँड्रोजन मेकॅनिझम आणि इन्शुलिन रेझिस्टन्स ह्या दोन गोष्टींचा विचार केला जातो. इथे जो मेल सेक्स हॉर्मोन आहे हा वाढलेला असतो, त्याच्यामुळे स्त्रीत्व वाढवणारी औषधं आपल्याला द्यायची असतात. याच्यामध्ये शतावरी म्हणा किंवा स्त्री रसायन जी आपण म्हणू, अमृता म्हणा, तर ह्या औषधांचा अवलंब केला जातो. दुसरं इन्शुलिन रेझिस्टन्स जो असतो त्याच्यामध्ये प्रमेहाच्या दृष्टीने विचार करून आपल्याला PCOD ट्रीट करावा लागतो. सो इथे PCODसाठी भरपूर औषधं आहेत, भरपूर पंचकर्मातल्या उपचार पद्धती आहेत ज्यांचा विचार करून PCOD हा नक्कीच पूर्णतः जाऊ शकतो आणि त्याचा अवलंब केल्यानंतर नक्कीच इन्फर्टिलिटीचा त्रास होत नाही. अगदी म्हणजे PCODवर पण आयुर्वेदिक उपचार फलदायी ठरतात. धर्माधिकारी आयुर्वेदिक क्लिनिकबद्दल तुम्हाला अजून माहिती जाणून घ्यायची असेल, स्त्रीवंध्यत्व आणि आयुर्वेद याबद्दलही तुम्हाला अजून माहिती जाणून घ्यायची असेल, तुमच्या काही शंका असतील, तुमचे प्रश्न असतील, तर तुम्ही नक्कीच सध्या स्क्रीनवरती जे नंबर दिसत आहेत ते नोट करून घेऊ शकता. धर्माधिकारी आयुर्वेदिक क्लिनिकचा पत्ताही स्क्रीनवरती फ्लॅश होतोय, तो तुम्ही नोट करून घेऊ शकता. डॉक्टर श्रद्धा जोशी धर्माधिकारी यांना तुम्ही प्रत्यक्ष जाऊन भेटू शकता आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. मॅम, तुम्ही आज इथे आलात आणि एवढं उत्तम मार्गदर्शन आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना केलं त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. साम संजीवनीमध्ये आज वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा साम TV.